सावलीत लपलेलं रहस्य. आजच्या घटनेची सुरुवात होते बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातून. त्या गावामध्ये विशाल कदम नावाचा एक माणूस राहत होता. विशाल हा व्यवसायाने ट्रॅव्हल्स चालक होता. गावात त्याच्या 2 लक्झरी गाड्या चालायच्या. लग्न समारंभ, टूर, राजकीय कार्यक्रम अशा कामांमधून तो चांगले पैसे कमवत होता. पैशाची त्याच्याकडे कमतरता नव्हती, पण त्याला 2 गोष्टींची खूप वाईट सवय होती. एक म्हणजे दारू आणि दुसरी म्हणजे संशय. विशालची पत्नी होती पूजा. पूजा दिसायला खूप सुंदर होती. गावात तिची नेहमी चर्चा व्हायची. ती नेहमी महागड्या साड्या, मेकअप आणि सोन्याचे दागिने घालून फिरायची. पण विशाल मात्र सतत कामासाठी बाहेर असायचा. कधी पुणे, कधी औरंगाबाद, कधी नागपूर अशा ठिकाणी त्याच्या गाड्या धावत असायच्या. त्यामुळे पूजाला घरात एकटेपणा जाणवू लागला होता. विशालचा एक जवळचा मित्र होता अमोल. अमोल हा गावातच मोबाईल शॉप चालवायचा. तो नेहमी विशालच्या घरी यायचा जायचा. विशाल बाहेर गेला की अमोल कधी बिल भरायला, कधी सामान आणायला, तर कधी काहीतरी कारणाने पूजाच्या घरी यायचा. सुरुवातीला हे सर्व साधं होतं, पण हळूहळू गावात कुजबूज सुरू झाली. एक दिवस दुपारी पूजा बाजारातून घरी परतत होती. उन्हाळ्याचे दिवस होते. ती रस्त्याने चालत असताना तिच्या मागून अमोल बाईकवर आला. "कुठं चाललीस एवढ्या उन्हात?" अमोलने विचारलं. पूजा म्हणाली, "घरात कंटाळा येतो म्हणून जरा बाहेर गेले होते." अमोलने तिला घरापर्यंत सोडलं. त्या दिवसापासून दोघांचं बोलणं वाढायला लागलं. विशाल मात्र बाहेरच असायचा. त्याला याबद्दल काहीच कल्पना नव्हती. एक रात्री विशाल पुण्याला गेला होता. पावसाळ्याचे दिवस होते. बाहेर जोराचा पाऊस पडत होता. पूजाच्या घराची लाईट अचानक गेली. ती घाबरली आणि तिने अमोलला फोन केला. "घरात अंधार झालाय, मला भीती वाटते," ती म्हणाली. अमोल लगेच तिच्या घरी पोहोचला. त्याने मोबाईलचा टॉर्च लावला. घरात मेणबत्ती पेटवली. बाहेर पाऊस आणि घरात शांतता होती. त्या रात्री दोघं खूप वेळ बोलत बसले. हळूहळू पूजाला अमोलची सवय लागली. विशालपेक्षा अमोल तिचं जास्त ऐकून घ्यायचा. तिच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायचा. गावात लोकांच्या नजरा बदलू लागल्या होत्या, पण पूजा आणि अमोलला त्याचं काही वाटत नव्हतं. एक दिवस गावातील एका माणसाने विशालला सांगितलं, "तू बाहेर असतोस तेव्हा अमोल तुझ्या घरी खूप वेळ असतो." हे ऐकताच विशालच्या डोक्यात संशयाचं बी पेरलं गेलं, पण त्याने लगेच काही बोललं नाही. 2 दिवसांनी विशाल अचानक रात्री गावात परतला. त्याने मुद्दाम पूजाला फोन केला नाही. तो शांतपणे घराजवळ आला. घराचा दरवाजा आतून बंद होता, पण हॉलमधून बोलण्याचा आवाज येत होता. विशालच्या छातीत धडधड सुरू झाली. त्याने हळूच खिडकीतून आत पाहिलं आणि जे त्याने पाहिलं त्यामुळे त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. घरात पूजा आणि अमोल एकत्र बसले होते. दोघे हसत बोलत होते. टेबलवर चहाचे कप ठेवलेले होते. विशालच्या डोक्यात रागाचं वादळ उठलं. त्याला त्या क्षणी आत जाऊन दोघांना संपवावंसं वाटलं, पण तो शांत राहिला. त्याने दरवाजा जोरात वाजवला. दरवाजा उघडताच पूजा घाबरली. अमोलच्याही चेहऱ्याचा रंग उडाला. "एवढ्या रात्री काय चाललंय इथे?" विशाल ओरडला. पूजा घाबरत म्हणाली, "लाईट गेली होती म्हणून अमोल मदतीला आला होता." विशाल काही बोलला नाही, पण त्या रात्रीनंतर घरातलं वातावरण पूर्ण बदललं. विशाल आता पूजावर सतत लक्ष ठेवू लागला. तिचा फोन तपासू लागला. ती कुठे जाते, कोणाशी बोलते, यावरून रोज भांडणं होऊ लागली. दुसरीकडे अमोललाही भीती वाटू लागली होती, कारण विशालचा स्वभाव त्याला माहिती होता. रागाच्या भरात तो काहीही करू शकत होता. मात्र पूजा आता मागे हटायला तयार नव्हती. एक दिवस तिने अमोलला स्पष्ट सांगितलं, "मला या आयुष्यातून बाहेर पडायचं आहे." अमोल हादरला. "काय बोलतेस तू?" पूजा हळू आवाजात म्हणाली, "विशाल आता आपल्याला जगू देणार नाही." त्या रात्रीनंतर दोघांनी एक असा निर्णय घेतला, ज्यामुळे पुढे संपूर्ण गाव हादरणार होतं. पूजा आणि अमोल यांच्या मनात आता भीतीपेक्षा वेगळाच विचार सुरू झाला होता. विशाल दिवसेंदिवस संशयी होत चालला होता. तो पूजाचा फोन तपासायचा, अचानक घरी यायचा, कधी शेजाऱ्यांकडे चौकशी करायचा. त्यामुळे पूजाला आता घरात राहणं कठीण वाटू लागलं होतं. दुसरीकडे अमोलही टेन्शनमध्ये होता, कारण गावात विशालची ओळख दबंग माणूस म्हणून होती. त्याचा राग संपूर्ण गावाला माहिती होता. जर त्याला खरंच सगळं समजलं तर तो दोघांनाही जिवंत सोडणार नाही, याची त्यांना खात्री होती. एक दिवस दुपारी पूजा घरात एकटीच होती. बाहेर पाऊस सुरू होता.
त्याच वेळी अमोल तिच्या घरी आला. पूजा खूप बेचैन दिसत होती. काय झालं? अमोलने विचारलं. पूजा रडत म्हणाली, तो मला मारेल अमोल. काल रात्री त्याने माझा गळा पकडला होता. हे ऐकून अमोलच्या कपाळावर घाम आला. आता काय करायचं? त्याने विचारलं. पूजा काही सेकंद शांत राहिली आणि मग हळू आवाजात म्हणाली, जर विशाल आपल्या आयुष्यातून कायमचा गेला तर? हे ऐकताच अमोल हादरला. तुझं डोकं फिरलंय का? पण पूजा आता खूप पुढे निघून गेली होती. तिच्या मनात भीती, राग आणि लोभ सगळं एकत्र जमा झालं होतं. ती म्हणाली, त्याच्यामुळे आपल्याला कधीच शांतता मिळणार नाही. अमोल सुरुवातीला तयार नव्हता, पण पूजाने हळूहळू त्याच्या मनातही तोच विचार भरायला सुरुवात केली. काही दिवसांनी विशालला नाशिकला टूरवर जायचं होतं, पण शेवटच्या क्षणी त्याचा कार्यक्रम रद्द झाला. मात्र त्याने ही गोष्ट घरी सांगितली नाही. तो रात्री उशिरा अचानक गावात परतला. घरात लाईट बंद होती, पण बेडरूममधून मंद आवाज येत होता. विशालच्या डोक्यात संताप उसळला. त्याने दरवाजा जोरात ढकलला. आत पाहताच त्याच्या डोळ्यांसमोर अंधार आला. समोर पूजा आणि अमोल उभे होते. काही क्षण घरात पूर्ण शांतता पसरली. विशाल संतापाने थरथरत होता. माझ्या घरात, माझ्याच मागे हे सुरू होतं? तो जोरात ओरडला. पूजा घाबरली. अमोल मागे सरकला. विशालने अमोलला पकडलं आणि जोरात ढकललं. दोघांमध्ये झटापट सुरू झाली. घरात वस्तू पडू लागल्या. त्या गोंधळात पूजा मध्ये पडली. ती ओरडत होती, थांबा, कोणीतरी मरेल. पण विशाल काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने अमोलचा कॉलर पकडला आणि म्हणाला, आज तुला जिवंत सोडणार नाही. अमोल कसाबसा तिथून पळून गेला. त्या रात्री विशालने पूजाला खूप मारहाण केली. शेजाऱ्यांनाही आवाज ऐकू गेले, पण कोणी मध्ये पडलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा आरशासमोर उभी राहून स्वतःच्या चेहऱ्याकडे पाहत होती. तिच्या गालावर सूज आली होती. तिच्या मनात आता फक्त एकच विचार होता, विशाल जिवंत असेपर्यंत आपल्याला शांतता मिळणार नाही. त्या दिवशी तिने अमोलला गावाबाहेर भेटायला बोलावलं. दोघे एका बंद पडलेल्या विहिरीजवळ भेटले. अमोल अजूनही घाबरलेला होता. काल काय झालं पाहिलंस ना? आता आपण दूर राहिलेलंच बरं, तो म्हणाला. पण पूजा आता पूर्ण बदलली होती. ती शांत आवाजात म्हणाली, आता मागे फिरून उपयोग नाही. अमोल तिच्याकडे पाहत राहिला. मग पूजा हळू आवाजात म्हणाली, माझ्याकडे एक प्लॅन आहे. तिने सांगितलेला प्लॅन ऐकून अमोलच्या अंगावर काटा आला. कारण तो प्लॅन फक्त घर सोडून जाण्याचा नव्हता, तर विशालला कायमचं शांत करण्याचा होता. काही दिवस दोघांनी पूर्ण तयारी केली. विशाल रोज रात्री दारू प्यायचा. त्याला गोळ्या घेण्याचीही सवय होती. पूजा आता त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत होती. एक दिवस संधी मिळाली. विशाल रात्री उशिरा घरी आला. तो खूप नशेत होता. पूजाने त्याला जेवण दिलं. त्याच्या दारूमध्ये तिने झोपेच्या गोळ्या मिसळल्या. थोड्याच वेळात विशाल बेशुद्धासारखा झोपला. रात्री 12 वाजता अमोल मागच्या दरवाजातून घरात आला. घरात पूर्ण शांतता होती. फक्त भिंतीवरचं घड्याळ टिकटिक करत होतं. दोघेही विशालच्या बेडजवळ उभे राहिले. पूजाच्या हातापायांना थरथर सुरू होती. अमोल हळू आवाजात म्हणाला, अजून वेळ गेली नाही, आपण थांबू शकतो. पण पूजा शांतपणे म्हणाली, आता मागे फिरायचं नाही. त्या रात्री त्या घरात असं काही घडलं ज्यामुळे दुसऱ्या दिवशी संपूर्ण गाव हादरणार होतं. त्या रात्री घरात भयानक शांतता पसरली होती. बाहेर कुत्र्यांचे आवाज येत होते आणि आत भिंतीवरचं घड्याळ हळूहळू पुढे सरकत होतं. विशाल बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडला होता. दारूमध्ये मिसळलेल्या गोळ्यांमुळे त्याला काहीच समजत नव्हतं. पूजा आणि अमोल दोघेही त्याच्या बेडजवळ उभे होते. अमोलच्या हातांना घाम आला होता. हे चुकीचं आहे. अजूनही आपण थांबू शकतो, तो पुन्हा म्हणाला. पण पूजाच्या डोळ्यांमध्ये आता भीती नव्हती. तिथे फक्त राग होता. ती म्हणाली, आज जर हा वाचला तर उद्या आपल्याला संपवेल. काही क्षण दोघे शांत राहिले आणि पुढच्याच क्षणी त्या खोलीत एक भयानक घटना घडली. रात्री जवळपास 2 वाजेपर्यंत दोघे घरातच होते. त्यांनी घर साफ करण्याचा प्रयत्न केला. जमिनीवर पडलेल्या वस्तू जागेवर ठेवल्या. विशालचा मोबाईल बंद केला. पण त्यांना एक मोठी अडचण होती. विशालचं शरीर. गावात सीसीटीव्ही कमी होते, पण रात्री कोणीतरी पाहिलं तर मोठा प्रॉब्लेम होऊ शकत होता. अमोलने आपल्या ओळखीच्या एका माणसाला फोन केला. त्याचं नाव होतं संतोष. संतोष हा पैशासाठी काहीही करायला तयार असणारा माणूस होता. पहाटे 3:30च्या सुमारास संतोष एका छोट्या पिकअप गाडीत तिथे आला. त्याने घरातलं दृश्य पाहताच विचारलं, तुम्ही खरंच हे केलं? पूजा काही बोलली नाही.
तिघांनी मिळून विशालला चादरीमध्ये गुंडाळलं आणि गाडीत टाकलं. त्यावेळी गावात पूर्ण अंधार होता. फक्त दूरवर एखादा कुत्रा भुंकत होता. ते गावाबाहेरच्या जुन्या खाणीकडे गेले. ती जागा अनेक वर्षांपासून बंद होती. रात्री तिकडे कोणी हरकतही नव्हतं. संतोष म्हणाला, इथे टाकलं तर कोणी शोधू शकणार नाही. त्यानंतर त्यांनी विशालचा मृतदेह त्या खोल खाणीत फेकून दिला. काही क्षण तिघेही तिथे शांत उभे राहिले. त्या रात्रीनंतर तिघांचं आयुष्य कायमचं बदलणार होतं. सकाळी गावात नेहमीसारखं वातावरण होतं. लोक कामाला निघाले होते, पण विशालच्या घरात वेगळंच नाटक सुरू होतं. पूजा मोठमोठ्याने रडत होती. ती शेजाऱ्यांना सांगत होती, रात्रीपासून विशाल घरी आलेलाच नाही. थोड्याच वेळात ही बातमी गावभर पसरली. लोक शोधायला लागले. कोणी म्हणत होतं तो मित्रांकडे गेला असेल, तर कोणी म्हणत होतं दारू पिऊन कुठेतरी पडला असेल. दुपारपर्यंत काहीच पत्ता लागला नाही. शेवटी पूजाने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मिसिंगची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला. सुरुवातीला त्यांनाही वाटलं विशाल कुठेतरी गेला असेल, कारण त्याला दारूची सवय होती. पण 2 दिवस उलटले तरी काहीच माहिती मिळाली नाही. दरम्यान विशालचा भाऊ सुनील गावात आला. सुनीलला सुरुवातीपासूनच पूजावर संशय होता, कारण त्याने अनेक वेळा अमोलला त्यांच्या घरी पाहिलं होतं. एक दिवस तो थेट पूजाला म्हणाला, तू काहीतरी लपवत आहेस. पूजा रडण्याचं नाटक करत म्हणाली, मीच काळजीत आहे आणि तुम्ही माझ्यावर संशय घेताय. पण सुनील शांत बसणाऱ्यांपैकी नव्हता. त्याने स्वतः चौकशी सुरू केली. गावातल्या काही लोकांनी त्याला सांगितलं की विशाल गायब होण्याच्या आधी अमोल रात्री त्यांच्या घराजवळ दिसला होता. हे ऐकताच सुनील थेट पोलिसांकडे गेला. पोलिसांनी आता अमोलवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. अमोलवरून शांत दिसत होता, पण आतून तो पूर्ण घाबरला होता. रात्री त्याला झोप लागत नव्हती. प्रत्येक वेळी पोलीस दिसले की त्याचं हृदय जोरात धडधडू लागायचं. एक दिवस पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावलं. त्या रात्री तू कुठे होतास? पोलिसांनी विचारलं. अमोल घाबरत म्हणाला, मी घरीच होतो. कोणी पाहिलं तुला? या प्रश्नावर अमोल काही सेकंद शांत राहिला. पोलिसांच्या नजरेत आता संशय आणखी वाढला. दुसरीकडे संतोषही घाबरायला लागला होता, कारण पोलिसांनी गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली होती. एका फुटेजमध्ये पहाटे त्याची पिकअप गाडी गावाबाहेर जाताना दिसली. आता पोलिसांनी संतोषला उचललं. सुरुवातीला तो काही बोलला नाही, पण पोलिसांनी कडक चौकशी सुरू केली आणि अखेर संतोष तुटला. त्याने पोलिसांसमोर त्या रात्रीचं संपूर्ण सत्य सांगितलं. हे ऐकताच पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण विशाल फक्त गायब झाला नव्हता, तर त्याचा खून करण्यात आला होता. संतोषने पोलिसांसमोर सर्व कबूल केल्यानंतर संपूर्ण प्रकरणाने मोठं वळण घेतलं. पोलिसांनी लगेच अमोलला ताब्यात घेतलं. त्याच्यासमोर संतोषला बसवलं. संतोष रडत म्हणाला, मी फक्त मदत केली होती. प्लॅन त्यांचा होता. हे ऐकताच अमोलच्या चेहऱ्याचा रंग उडाला. पोलिसांनी त्याची जोरदार चौकशी सुरू केली. सुरुवातीला तो सतत एकच सांगत होता, माझा काही संबंध नाही. पण पोलिसांकडे आता पुरावे होते. सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड आणि संतोषचा जबाब. अखेर अमोलही तुटला. त्याने त्या रात्री घडलेली प्रत्येक गोष्ट पोलिसांना सांगितली. पोलीस लगेच त्या जुन्या खाणीजवळ गेले. सकाळपासून सर्च ऑपरेशन सुरू झालं. गावातील लोकांचीही तिथे गर्दी जमली होती. दुपारच्या सुमारास पोलिसांना खाणीतून एक मृतदेह सापडला. मृतदेहाची अवस्था खराब झाली होती, पण कपड्यांवरून तो विशालच असल्याचं स्पष्ट झालं. हे दृश्य पाहून गावात एकच खळबळ उडाली. विशालच्या घरासमोर लोक जमा झाले. प्रत्येकाच्या तोंडी एकच चर्चा होती, ज्याच्यावर एवढा विश्वास ठेवला त्याच पत्नीने असं केलं. पोलीस आता पूजाला अटक करण्यासाठी तिच्या घरी पोहोचले. त्यावेळी पूजा पूर्ण शांत बसली होती, जणू तिला आधीच माहिती होतं की आता सगळं संपलं आहे. महिला पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. गावातील महिला तिच्याकडे रागाने पाहत होत्या. काही जणी तिच्यावर ओरडत होत्या. पूजा मात्र डोकं खाली घालून चालत होती. पोलीस स्टेशनमध्ये तिची चौकशी सुरू झाली. सुरुवातीला ती सतत रडत होती, पण जेव्हा पोलिसांनी अमोलचा जबाब तिच्यासमोर ठेवला तेव्हा ती पूर्णपणे शांत झाली. काही क्षणांनी ती हळू आवाजात म्हणाली, हो, आम्हीच केलं. पोलिसांनी विचारलं का? पूजाच्या डोळ्यांत पाणी आलं. ती म्हणाली, विशाल मला जगू देत नव्हता. रोज संशय, रोज मारहाण. मला त्या आयुष्यातून बाहेर पडायचं होतं. पोलिसांनी विचारलं, मग घटस्फोट घेऊ शकत होतीस, खून का केला? या प्रश्नावर पूजा शांत झाली.
कारण तिच्याकडे त्याचं उत्तर नव्हतं. दरम्यान पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आलं की विशालच्या शरीरात झोपेच्या गोळ्यांचं प्रमाण आढळलं होतं. यामुळे पोलिसांचा केस आणखी मजबूत झाला. अमोल, पूजा आणि संतोष या तिघांविरुद्ध खून, पुरावे नष्ट करणे आणि कट रचणे अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या दिवशी त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाच्या बाहेर प्रचंड गर्दी होती. पत्रकार, गावकरी, नातेवाईक सगळे तिथे उभे होते. विशालचा भाऊ सुनील कोर्टाबाहेर रडत म्हणाला, "माझ्या भावाने तिच्यावर जीवापाड प्रेम केलं आणि तिनेच त्याचा जीव घेतला." कोर्टाने तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली. काही महिन्यांनी केसची सुनावणी सुरू झाली. सरकारी वकिलांनी मजबूत पुरावे कोर्टासमोर मांडले. सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि तिघांचे जबाब. अखेर कोर्टाने तिघांनाही दोषी ठरवलं. पूजा आणि अमोलला जन्मठेपेची शिक्षा झाली, तर संतोषला पुरावे लपवण्याच्या आरोपाखाली शिक्षा सुनावण्यात आली. एकेकाळी ऐशोआरामात जगणारी पूजा आता जेलच्या 4 भिंतींमध्ये बंद झाली होती. अमोलचं मोबाईल दुकान बंद पडलं आणि विशाल, ज्याने आयुष्यभर कष्ट करून संसार उभा केला, त्याचाच शेवट विश्वासघातात झाला. या घटनेनंतर संपूर्ण गावात एकच चर्चा होती: चुकीच्या नात्यांचा शेवट कधीच चांगला होत नाही. ही घटना संपली, पण मागे सोडून गेली विश्वासघात, लोभ आणि रागामुळे उद्ध्वस्त झालेलं एक